मोबाईलवर सध्या रील्सचा मोठा ट्रेंड सुरू आहे. स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी अनेक जण समाज माध्यमांचा आधार घेत आहेत. मात्र एका रीलची किंमत तब्बल 20 लाख रुपये मोजावी लागेल याची कल्पना अकोल्यातल्या एका महिलेला देखील नव्हती. अकोला शहरातील जुन्या शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 फेब्रुवारी रोजी एका घरात मोठी चोरी झाली. घरातून तब्बल 19 लाखांचे सोन्याचे दागिने आणि 90,000ची रोकड असा जवळपास 20 लाखांचा ऐवज लंपास झाला. या प्रकरणीमध्ये फिर्यादी महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या नंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली आणि अवघ्या 9 दिवसात या गुन्ह्याचा उलगडा केला. तपासादरम्यान समोर आलेल्या बाबी धक्कादायक होत्या. फिर्यादी महिलेची शेजारी राहणाऱ्या एका महिलेची ओळख झाली होती. हळूहळू दोघींमध्ये घट्ट मैत्री निर्माण झाली. आरोपी महिलेनं विश्वास संपादन केला आणि दोघी मिळून रील्स तयार करू लागल्या. घटनेच्या दिवशी ही रील बनवण्याच्या बहाण्यानं आरोपी महिलेनं फिर्यादी महिलेला आपल्या घरी बोलावलं आणि रील शूट करताना तिनं फिर्यादीचं लक्ष विचलित केलं आणि संधी साधत कपाटातनं 20 लाखांचा ऐवज चोरून नेला. पोलीस स्टेशन जुने शहराचे अधिकारी अंमलदार डीपीचे सर्व अंमलदार यांनी गोपनीय माहिती प्राप्त केली आणि त्या अनुषंगाने जी फिर्यादी आहे नेहा सावदेकर यांच्याच सोबत असणारी त्यांची मैत्रीण यांनी त्यांचा विश्वास संपादन करून तसेच त्यांच्या घरचे जेव्हा रील काढत होत्या त्या रील काढत असताना त्यांना त्यामध्ये गुंतवून ही चोरी केली आणि त्यांचे जुने मित्र यांच्याकडे ते संपूर्ण सोन्याचे दागिने दिले. अमरावती येथून त्यांचा एक जुना मित्र तसेच मूर्तिजापूर शहरातून त्यांचा एक जुना मित्र ताब्यात घेतला आणि त्या सर्वांना विचारपूस करून विश्वासात घेऊन त्यांना त्यांच्याकडे जे सोन्याचे दागिने त्यांनी चोरी केले होते हे हस्तगत करण्यात आले. तसेच त्यांना साथ देणारे त्यांचे मित्र यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आणि या गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपी असून एक महिला आरोपी आणि 3 पुरुष आरोपी यांच्याकडून जवळजवळ 21 लाख रुपयाचा मुद्देमाल ज्यामध्ये 90,000 रुपये नगदी, गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि 21 लाख रुपयाचे सोने असा ताब्यात घेण्यात आला.